जय श्रीराम. श्री सिद्धधाम राम रमा घाट, इथलं मारुती मंदिर आहे. रामघाटला येऊन पोचले. पावसाळ्यामध्ये पाणी इतकं वाढतं की सगळी धूप होऊन जाते मातीची आणि अशी मोहळं उघडी पडतात. मैया दिसायला लागली. आता या जंगलातून 1 किलोमीटर जायचं आहे त्रिशूल भेदसाठी. पावसाळ्यामध्ये पाणी वाढतं आणि मग पाण्यातून वाहत येणारी वस्त्र अशी सगळी नर्मदा जयंतीला चुनरी चढवलेल्या असतात. काहींनी वस्त्र सोडलेली असतात, काहींनी पूजेसाठी असे छोटे चौकोनी वस्त्र वाहिलेली असतात. ती सगळी झाडांमध्ये अडकतात. पाणी इतकं वाढलेलं असतं, ही झाडं पाण्यात जातात. पवित्र तीर्थस्थल त्रिशूल भेद. नर्मदा पुराणात या ठिकाणाचं महत्त्व अतिशय फलदायी, कष्टों से मुक्त कर देने वाला असं मानलंय. परिक्रमावासियों का तीर्थस्थल. इथे अनेक महात्मांचं राहणं झालंय. नागा साधू जुना आखाडा श्री चंदू बाबाजी यांचा 50-60 वर्ष इथे निवास होता. त्रिशूल भेदचं मंदिर आहे. इथून एक नदी किंवा नाला मैयाला मिळायला चाललाय. पलीकडच्या बाजूने आवाज येतोय. मृगवन तीर्थ पण म्हणतात. इथे पूर्वीच्या काही असतील बरेच हरणं वगैरे. असं अंडरग्राऊंड आहे मंदिर. आवाज घुमतोय पिलर्सच्या साह्याने. आता संरक्षित केले क्षेत्र हे.
सगळ्या पिंडींना डोळे लावलेत त्यांनी. रस्त्याने छान फुलांचं दृश्य दिसलं. त्रिशूल भेदकडून आता मी लमेटी घाटला चाललेली आहे. सिमेंटचा रस्ता आहे. मग या पलीकडून माते तिच्या कडेला रस्ता नाही आहे. बोगनविलाच्या वेगळ्या वेगळ्या शेड्स आहे तिकडे. सगळं झाड आच्छादलंय बोगनविलाने. किती सुंदर दिसतंय. कुंभेश्वर महादेव मंदिर लमेटाचं, कपिल तीर्थ, रामेश्वर लक्ष्मणेश्वर धाम. एकाच याच्यात दोन जलहरीमध्ये 2 पिंडी आहेत. राम रावणाचं युद्ध झालं त्याच्यामध्ये 14 करोड ब्रह्मराक्षस म्हणजे रावण ब्राह्मणच होता, त्यामुळे त्याचे सगळे नातेवाईक म्हणजे ब्रह्मराक्षस मारे गए. आणि मग त्यासाठी राम इथे तपश्चर्या करायला आला. रामाने तप केलं आणि लक्ष्मणाने रामाच्या आज्ञेनुसार श्रीरामाची सेवा केली. त्यामुळे त्या दोघांच्या तपप्रभावाने इथे 2 शिवलिंग स्थापित केलीत. त्या 2 याचा एक कुंभ झाला म्हणून कुंभेश्वर नाव प्रसिद्ध झालं. इथे स्नान शिवलिंग दर्शन करून सब तीर्थों का फल मिलता है. हर हर महादेव. मैयाच्या किनारी कुंभेश्वर महादेव. हनुमान मंदिर. सूर्यनारायण आणि लक्ष्मीनारायण. दोन शिवलिंग, रामेश्वर लक्ष्मणेश्वर. बाकी 12 ज्योतिर्लिंगांचे फोटो आहे तिथे. हे प्राचीन शिल्प आहे. गणपतीचं शिल्प आहे आणि नागदेवता. खूप प्राचीन शालुंकेचं शिवलिंग आहे. आता मी धुवाधारला आले, जिथून ते मैया धुवाधार म्हणजे अगदी धुरासारखे खाली पडते. पलीकडच्या बाजूने ते दृश्य आम्ही बघितलेलं आहे. आता तेच दृश्य अलीकडच्या बाजूने बघणार. इकडे रोपवे सुद्धा आहे ते बघण्यासाठी. हा रोपवेचे रोप आहेत. तिकडून पण पर्यटक जे असतात ते तिकडून बघत असतात मैयाला. आता खाली जाऊन बघूया. ह्याला म्हणतात धुवाधार. तिकडच्या बाजूचं दृश्य आहे ते आम्ही अनेक वेळेला बघितलं आहे. मैयाच्या पलीकडच्या फिरावरून गाडीच्या परिक्रमेमध्ये हे जास्त फेमस आहे. पण इकडच्या बाजूला लोक फार कमी येतात. रोपवेने इकडे येतात. रोपवेचं दृश्य तिकडे मैया इकडून येते.
येते आणि इकडे जी कोसळते त्याला धुराचं रूप येतो. तिकडे तुम्हाला दिसत असेल धुरासारखं इंडियाचा नायगारा. आणि मग दगडांना कापत कापत पुढे जाते. दगडांना कापत कापत पुढे जाते. तिकडे भेडाघाटला संगम रवरी सगळी पत्थर सगळे संगम रवले. तिकडे आता रोपवे ट्रॉली दिसतात. ते वरून हे दृश्य बघण्यासाठी लोक तिथे ट्रॉलीमध्ये जातात, पण खालून हे जवळून दिसतं. किती बघितलं तरी कमी, इतकं सुंदर दृश्य. लाईव्ह जितकं छान दिसतं तेवढं फोटोच नाही छान वाटतं. त्याचा जो अनुभव आहे तो स्वतः फील करायला पाहिजे. तुम्हाला भेडाघाटला जाण्यासाठीच आम्ही स्वतंत्रपणे आलो होतो, तेव्हा बोटिंग करून त्या संगमरवरी खडकांमध्ये गेलो होतो. पण हा आपल्याकडचा नायगारा, चित्रकूटला पण म्हणतात आपल्याकडचा नायगारा. गोकाकला पण म्हणतात, गोकाकचा धबधबा आहे त्याला पण म्हणतात. पण हे पण एक सुंदर नायगाराचं दृश्य आहे. हेच पाणी पुढे दगडांना कापत कापत पुढे गेले भेडाघाटला. धुवाधारच्या समोर बसून मस्तपैकी गरम गरम मॅगी खाते. बऱ्याच काळानंतर मॅगी खाणार. समोरच्या टेकडीवर जे शिखर दिसतंय ते 64 योगिनी मंदिर आहे. ग्वारी घाटवरून आम्ही त्यावेळेस तेव्हा वेगळे स्वतंत्र आलो होतो तेव्हा तिथे दर्शनाला गेलो होतो. 64 योगिनींची शिल्प आहेत, बरीचशी ध्वस्त आहेत त्यातली. मधलं शिल्प मंदिरातलं खूप सुंदर आहे आणि गोल सगळ्या बाजूनी ती 64 योगिनींचे कोनाडे आहेत. खूप सुंदर जागा आहे ती. आता आम्ही जाऊ शकत नाही कारण ते मैयाच्या पलीकडे आहे. मैयाच्या कडेचे संगम रवरी दगड थोडे थोडे दिसायला लागलेत.
मैया तिकडून वाहत वाहत येते दगडांना चिरत चिरत. पिंक मार्बल, व्हाईट मार्बल असे सगळे दगड आहेत. इकडे अनेक सिनेमांची शूटिंग, मारामारीची, नृत्य असे बरेच काय काय झाली आहेत. इकडे बोट राईड करतो तेव्हा ते तिथले बोटवाले सांगतात सगळं कुठे काय झालंय ते. मैया अशी खळाळत पुढे जाते. असं 2 भागांमध्ये विभागली. ती पलीकडे सुद्धा आहे, अलीकडे सुद्धा आहे. आणि तिकडे ते दोन्ही भाग जिकडे मिळतात तिकडे तो बोटिंगचा एरिया आहे, या टेकडीच्या पलीकडे. फार सुंदर सुंदर दृश्य ते बोटवाले तर इतकं छान रंगवून सांगतात. तिकडे जाऊन बघण्यासारखंच आहे. आणि पौर्णिमेला तर तिकडे चार्जेस खूप असतात, कारण चंद्राच्या प्रकाशात ते मार्बल्स चमकतात म्हणून. हे सगळे व्हाईट मार्बल, पिंक मार्बल आहेत. हा सगळा ट्रेल बांधून काढलाय लोकांना बघण्यासाठी. खूपशा लोकांना माहीत नसतं, पण मी पण आता लोकांच्या व्हिडिओत बघूनच मला माहीत झालं आणि मला माझं लक्ष गेलं आणि मी इकडे वळले. टेकडीवरचं मंदिर आता जास्त स्पष्ट दिसायला लागले. चौसष्ट योगिनी मंदिर पण छान आहे. त्याचा गोल कडेने 64 योगिनींचे पुतळे आहेत. त्यांची नावं पण लिहिली आहेत. तिकडे स्पष्ट दिसतात 2 भाग झालेले. वेगळे वेगळे पॉईंट पण आहे तिकडे. बंदर कुदिनी म्हणजे 2 बाजू इतक्या जवळ आल्या की एक माकड पण उडी मारून पलीकडे जाईल. कुठे कुठे सिनेमांचे शूटिंग, कुठे कुठे कुठले चेहरे दिसत आहेत, असं काय काय ते लोक मस्त सांगत असतात. आणि सगळे संगमरवरी दगड. आता बोट दिसत नाहीत, नाही तर बोटी पण दिसतात. परदेशामध्ये जसं टुरिस्ट स्पॉटला छान डेव्हलप करतात तसं ॲक्च्युली हा स्पॉट डेव्हलप केला आहे, पण कुणाला माहीत नसावं. मी तर पहिल्यांदाच बघते. आणि इथून खालचं दृश्य दिसतं. खालच्या लेवलला पण आहे, जितकं जाऊ तितकं. तिकडे लांबवर बोट पण दिसते. आणि हे ते सगळे संगमरवरी भेडाघाटचे पत्थर. संगमरवरी धुवाधार हिरव्या झोपड्या दिसतात. ते धुवाधारच्या इकडून रोपवे पण दिसते. तिकडे बोट दिसते. बोटीतून चक्कर मारतात. अशी म्हणजे खोलातून वाहत गेली आहे. खूप आगळं वेगळं रूप आहे इथे तिचं, भेडाघाटचं. आणि इकडे मार्बलचे खूप कारखाने आहेत. मार्बलच्या मूर्ती भरपूर विकत मिळतात. आणि कलबत्ता, पोळपाट लाटणं अशा गोष्टी पण खूप मिळतात. ही सगळी मार्बल बॉक्स.
मैयाच्या किनारी सगळा फॉल सीझन अवतरलाय. दोन्ही बाजूची झाडं पिवळ्या रंगाने माखून गेलीत. पलीकडे ग्वारी गाव आहे. ग्वारी गावातली मंदिरं दिसतात आणि या दगडांमधून मैया वाहते. खोला ते शांत आहे. फॉल सीझन बघायला गेलोय असा एकंदरीत रस्ता दिसतोय. निर्मानुष्य आहे. रस्त्याने चालायचं. मी एकटी चालली आहे आणि परिसर हा असा. जबलपूरच्या ग्वारी घाटच्या साधारण अपोजिट आम्ही आहोत. ग्वारी गावामधल्या आश्रमामध्ये आमची मैया प्रतीक्षा मैया भेटली. योगच होता म्हणजे भेटण्याचा.